आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर। राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदेंच्या मुलांना संधी, तर शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची सहसचिवपदी नियुक्ती। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासाबाहेर आमदार कपिल पाटलांची बॅनरबाजी। पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के साथ में मैदान में है, बॅनरवर असा उल्लेख। राहुल गांधी 12 मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेणार, तर रोड शोचंही आयोजन। सिंधुदुर्गच्या अंगणेवाडी यात्रेत 2 तारखेला मुख्यमंत्री हजेरी लावणार। भराडी देवीच्या दर्शनासाठी नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सावंत, रवींद्र चव्हाण, रवींद्र पाठक, नितेश राणेही उपस्थित राहणार। 4 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर मतदारसंघात 8 ते 10 मंत्र्यांची मतदारसंघात राहणार उपस्थिती। प्रशासनाकडून मुक्ताईनगर सभास्थळ आणि हेलिपॅडचा आढावा। अमित ठाकरेंनी पुणे विद्यापीठाला दिलेल्या इशाऱ्यानंतर विद्यापीठाचं आश्वासनपत्र 1 मे पर्यंत मराठी भाषा भवनचं काम पूर्ण करणार। कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणा, पत्रात उल्लेख। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची, दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश। हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द। हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय।